नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. चला तर मंडळी, आता आपण अशी एक बटाटा रेसिपी बघूया. ती खाल्ल्याने प्रथिने, स्नायूंना वाढ, हाडे मजबूत होतात, रोगप्रतिकारशक्ती वाढते, दृष्टी सुधारते, वजन नियंत्रित मदत होते. चला तर मंडळी, मग आता रेसिपीला जरा वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. बाजारातून कोळंबी आणली. कोळंबी स्वच्छ साफ करून घेतली. त्यातले वरचे ज्याप्रमाणे मी साफ करते त्याप्रमाणे साफ करून घ्या. आतील काळा दोरा काढून टाकूया. आता लागणाऱ्या मसाल्याची तयारी करूया. कांदा, खोबरं, हिरवी मिरची, अद्रक, लसूण. हे वाटण बनवताना कांदा किंवा खोबरं भाजून घेऊ नये. स्मूथ असं बॅटर तयार करून घेतले. आता फोडणीची तयारी करूया. गॅसवर कढई ठेवली. त्यात 2 पळी तेल घालून घेतले. त्यात खडा मसाला, दालचिनी, 2 वेलची, 2 लवंग, काळी मिरी, कढीपत्ता सर्व घालून घेतले व त्यात तयार केलेली पेस्ट घातली. पेस्ट चांगली हलवून घेतली. सर्व पदार्थ कच्चे असल्या कारणास्तव चांगले भाजेपर्यंत हलवून घेऊया. दिलेल्या फोडणीला तेल सुटेपर्यंत चांगले अलटीपलटी करून तेल सुटेपर्यंत फ्राय करून घेऊया. चला तर आता आपण मसाले काढून घेऊ. धने जिरे पूड, हळद, मीठ, लाल तिखट, काळा मसाला, आगरी मसाला, घरगुती काला मसाला, लाल तिखट. सर्व चांगले मिक्स करून घेऊया. थोडेसे पाणी घालून शिजेपर्यंत चांगले फ्राय करून घेऊया. तेल सुटेपर्यंत चांगले फ्राय करून घेऊया. चांगले तेल सुटेपर्यंत फ्राय करून घेतले. आता त्यात साफ केलेली कोळंबी टाकूया. सर्व मसाले चांगले तेल सुटेपर्यंत फ्राय करून घेतले व त्यात साफ केलेली कोळंबी चांगली 2-3 पाण्यात धुवून त्यात टाकून घेतली. कोळंबी मसाल्यात चांगले फ्राय करून घेतले. तेल सुटेपर्यंत मसाले चांगले फ्राय करून घेतले. असे केल्याने चव वाढते. कोळंबी टाकून चांगले चांगले तेल सुटेपर्यंत परतून घेतले व गरम पाणी घातले. कोणत्याही भाजीत जर गरम पाणी घातले तर त्याची चव अजून वाढते. आपण नेहमी भाज्या बनवतो तर कोणत्याही भाजी बनवताना गरम पाण्याचा वापर करावा. चांगला तवंग धरला जातो व चवही वाढली जाते. गरम पाणी घातल्यानंतर त्यात 2 पाकळ्या आमसूल घालावे. आमसूल घातल्याने मच्छीची टेस्ट अजून भन्नाट होते.
अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडला तर त्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.